प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग तसेच शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 3 दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आले। यावेळी आंदोलनाचे संयोजक आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन सोळुंखे, ओमकार साळुंखे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत, अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते। राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत। यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे। सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचं दिसून येत आहे। प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असते आणि त्याकरिता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत। औरंगजेबाने त्याच्या काळात जेवढे लोक मारले नसतील त्यापेक्षा अधिक लोक शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या आहेत, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय। महाजिजाऊचं आताच वंदन आम्ही केलं आणि रायगडाच्या या पायथ्याशी ज्या शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजवटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा। अर्थातच आपण जर पाहिलं तर सगळीकडे महागाई वाढत आहे, प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली, पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही। त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन 4-4 महिने भेटत नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही। एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल, धानाचे असेल, एकंदरीत सगळ्या शेती मालाचे भाव पूर्णतः खाली आलेले आहे। आणि मग या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी आज आम्ही 3 दिवस म्हणजे आजपासून तर 23 मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे। आणि मग त्यानंतर 23 तारखेला पुढची रणनीती आम्ही ठरवू।